नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। नमस्कार, आपण पाहत आहोत येवला नगरपालिकेच्या विशेष घडामोडी संदर्भातील बातमी। येवला नगरपालिका उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड, तर स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमजद शेख, तर शिवसेना शिंदे गटाचे रुपेश दराडे असे 3 स्वीकृत नगरसेवक यांची बिनविरोध निवड करण्यात आली। येवला नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती। राष्ट्रवादी पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नगरसेविका पुष्पा गणेश गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी माघारीची वेळ संपल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची घोषणा केली। तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून अमजद इक्बाल शेख, तर भाजप कोट्यातून समीर समदडिया, तर शिंदे सेनेच्या वतीने रुपेश दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। यावेळी पालिकेच्या सभागृहात गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक महेश काबरा, प्रवीण बनकर, कुणाल परदेशी, शंकर मांजरे, जावेद मोमीन, परवीन शेख, चैताली शिंदे, लक्ष्मीबाई जावळे, रेखा साबळे हजर होते। मात्र वेळेचं कारण दाखवत शिंदे सेनेचा उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी न स्वीकारल्यानं शिंदे सेनेच्या वतीने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला। त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात खेळीमेळीत पार पडली आहे। यावेळी नगरपालिकेच्या आवारात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। येवला नगर परिषदेच्या आजच्या उपनगराध्यक्षपदाची निवड होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहे पुष्पाताई गायकवाड यांना जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज ते जे आहे बिनविरोध हे अशा त्या निवडून आलेल्या आहेत। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहेत हे आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी येवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर जे आहेत 2 स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांचीसुद्धा निवड आज झालेली आहे। अमजद भाई जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे आणि समीर समदडिया या भारतीय जनता पक्षाकडून जे आहे ते आलेले आहेत। या दोघांची सुद्धा निवड झाली, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।